घराची साफसफाई करताना नेहमीच आपण कानाकोपऱ्यातली जळमटं साफ करून टाकतो, हो की नाही? अगदी न घाबरता सहजपणे. इश, जळमटं साफ करायला काय घाबरायचं? ती काय पाल आहे का की झुरळ आहे? हो ना, असंच वाटतंय ना तुम्हाला? पण ह्या पुढे मात्र जळमटं साफ करताना तुम्हाला नक्कीच रत्नाकर मतकरी यांची जळमट ही कथा आठवेलच. आणि क्षणभर का होईना झाडूचा फटकारा थांबणार, नक्कीच. तर आज आपण ऐकणार आहोत रत्नाकर मतकरी यांची कथा जळमटं. ऐकूया. जळमटं. आपल्याच हातांनी आपण हे ओढवून आणलंय, आता रडायचं कशाला, हे म्हणाले. यांचं हे नेहमीचंच आहे. अगदी मोठा आव आणून काहीतरी तत्व बित्व सांगायचं. फुस, असल्या तत्वांना कोणी भीक घालत नाही. मी म्हणते, जन्मभर काय उपयोग झाला त्या तत्वांचा, तर आता मेल्यानंतर होईल. मारे खूप विचार केला, अमकं आणि ढमकं. पण माणसाला शेवटी मन म्हणून काही असतंच की नाही. आणि आता तर आपल्याला मनच आहे नुसतं. शरीर आहेच कुठे म्हणण्यासारखं. मनाच्याच सांगीनं घेतला तर आकार घेणार. आणि ते सुद्धा नेहमी जमतंच असं नाही काही. तर म्हणाले, कशावरून? तर मी रडत बसले होते ना, त्यावरून. म्हणे, आपल्यासारख्यांनी कातर वेळेला रडू नये. ते जिवंत माणसानं चांगलं नसतं, यव आणि त्यों. आता चांगलं आणि वाईट आपल्याला काही पडलंय का त्याची उठाठेव? तुम्ही अगदी चांगले वागलात म्हणून कोण काय नवस बोलायला येणार आहेत तुमच्यापाशी? आणि जिवंत माणसाला नसे ना का चांगलं? अशी काय ढिगभर जिवंत माणसं पडली आहेत हो तुमच्यासमोर. मेलं चितपाखरू सुद्धा नाही. अख्खा ब्लॉक रिकामा. दिवा लावायला देखील माणूस नाही. बरंच आहे म्हणा, दिवा लावला की मेली कशी विरविरल्यासारखी भावना होते बे. काळोखात निदान घट्ट मुट्ट बसून तरी राहता येतं. पण माणसांची जाग ती हवीच बाई. आम्ही या मुंबईच्या गर्दीत माणसांच्या बरोबर राहिलेले. तिकडे स्मशानात, नाहीतर जुन्या वाड्यात, नाहीतर जंगलात, असा ज्यांचा जीव रमत असेल त्यांचा रमो बापडा. आपल्याला असा माणूसघाणेपणा नाही हो. वाटलं चांगलं भरलेलं घर असावं, दुडू दुडू धावणारी मुलं असावीत. निदान बच्चूसारखा एक तरी मुलगा. बच्चू झाली पुन्हा तुझी रडायला सुरुवात. हे पलीकडच्या कोपऱ्यातून खेकसले. जसे काही हे घुम्म बसून राहिलंय म्हणजे कुणी समजणारच नाहीत की बच्चूविषयी यांना काही वाटतच नाही. फसवताय कुणाला? मी काय यांना आज ओळखते? मग कशाला भिरभिरत होते या गजबजलेल्या रस्त्यांमधून त्याचा पत्ता शोधायला? आणि आता मला सांगतायत, पण बच्चू आला राहायला या ब्लॉकमध्ये त्या दिवशी काय पण खुळावले होते. मी एकसारखी दबकावत होते. अहो जरा दमानं घ्या हो. ती माणसं पहिल्यांदाच काच घेतील सारखं आपलं पुढे 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 करत होते. सुदैवाने त्यांच्यातल्या कुणाला असलं काही दिसू शकत नव्हतं. एकटा बच्चूच काय तो. पहिल्यांदा गंमतच झाली. ब्लॉक बघायला आली नवरा बायको दोघंच. आम्ही जाम हालचाल न करता गप्प बसून राहिलो. म्हटलं जरा खुट्ट झालं तर तेवढ्यावर सगळं फिसकटायचं आणि पुन्हा ब्लॉक 4-6 महिने बंद राहायचा. आधीच ओरड झालेली इथे ते तसलं काहीतरी आहे म्हणून. चावट मेले. जसं काही नाव घेतलं तर आम्ही त्यांना खाणारच आहोत. तर ती मंडळी जाईपर्यंत आम्ही तशी कढीपाटाला ओठंगून उभं राहिलो. जळमटं चिक्कार झाली आहेत असं कुणीसं म्हटलं देखील. पण आम्ही हसलो सुद्धा नाही. अगदी तोंड मिटून गप्प बसलो. पण मंडळी गेली. ब्लॉकला कुलूप लागलं
आणि झाली यांची चिडचिड करायला सुरुवात. म्हणे लहान मूल दिसत नाहीये, 2घच जण आहेत, मुलं हवी होती. आता हवी होती ते झालंच, पण होतील नंतर. तरुण तर आहे जोडपं. तर यावर त्यांचं अगदी कडवट बोलणं. म्हणे 5-10 वर्ष तर झालीच असतील लग्नाला, अजूनपर्यंत झालं नाही तर आता काय होणार आहे. इतकं बोलते तरी ठीक, पण वर आणखीन म्हणाले की आपल्यासारखंच दिसतंय. आता हे काढायची काही गरज होती का? होती का गरज? मी तरी बाई माणूस, वाटलं एक मनाला. पण हे एवढे पुरुषासारखे पुरुष, यांना एवढं मनाला लावून घ्यायची काय गरज? मुलं नसलेली कित्येक जोडपी आहेत आणि जन्मभर अगदी चेष्टेवारी नेतात हा विषय. जसं काही स्वतःला काही वाटलंच नाही असं लोकांमध्ये दाखवून मला खोळ्यात काढायचे. मग मेल्यानंतर हा असा तोच ध्यास घेणं शोभतं का यांना? पण 4 दिवसात ती मंडळी राहायला आली आणि सगळाच वाद अगदी संपुष्टात आला, अगदी निघूनच गेला. कारण त्यांना मुळी चांगला 3.5-4 वर्षांचा मुलगा होता. हो, तोच तो बच्चू. पोर इतकं गोड होतं, इतकं गोड होतं, गोरगोमटं आणि अगदी व्रात्य दिसणारं. म्हटलं बरं तर बरं, आपल्याला असता असला मुलगा तर हैराण झाले असते हो. नाही आहे तेच बरं. पण यांना मुळी काही सुचेच ना. कढीपाठ सोडून खाली आले आणि इकडे तिकडे वावरायला लागले. त्या मुलाच्या भोवती भोवती एकदा दिवा काय हलवला, एकदा बॅगच काय पाडली. सगळं वय मेलं चुलीत गेलं. अगदी मुलाहून मूल झाले होते. बरं तर बरं आकार घेतला नव्हता, नाहीतर सगळीच पंचायत हो. मी दामटलं म्हणून, नाहीतर तेवढं सुद्धा करायला मागं पुढं पाहिलं नसतं. आणि तेही झालंच शेवटी. रात्री बच्चू झोपता झोपेना. त्याला मला वाटतं काहीतरी ना जाणवलं होतं. त्याच्या आईवडिलांना मला वाटतं दिसण्यातलं नव्हतं, पण त्याच्यात होता तो गुण, म्हणून तो जरा अस्वस्थच होता. जेवणं झाली, अंथरुणं घातली, पण हा काही झोपेना. शेवटी तर रेडिओसुद्धा बंद झाला, पण याचे डोळे सत्ताड उघडे. तशी त्याची आई म्हणते, झोपतोस की नाही आता? नाही तर बघ बागुलबुवा येईल, आधीच सांगून ठेवते. आणि काय यांना खुमखुमी आली. यांनी एकदम आकारच केव्हा घेतला आणि असे जाऊन उभे राहिले त्या पोरासमोर. म्हणाले, हे बघ मी आलोय बागुलबुवा. पोर खरं म्हणजे भेदरायचाच. पण काय झालं कुणास ठाऊक, तो न घाबरता यांच्याकडे टकमक बघतच राहिला. मग हे देखील खजील झाले. म्हणाले, घाबरू नकोस हो, मी आहे तुझा आजोबा. मुलगा खरंच गुणाचा हो. दुसऱ्यासारख्या एखाद्या मुलाने रडून आकांत केला असता, पण हा नुसतं विलविलस हसला आणि कुशीवर वळून झोपी गेला. आईला बापडीला काही दिसलं नाही की काही कळलं नाही, पण पोरगा झोपला एवढ्याच समाधानावर ती माऊली झोपून गेली. ती झोपली तरी आम्हाला कुठून झोप यायला. दोघंही आम्ही नुसतं फुलून गेलो होतो. नेहमीपेक्षा अधिकच हलकी हलकी झालो होतो. मुलाची हौस जन्मभर मारावी लागलेली, पण आता मेल्यानंतर नातू मिळालेला. तरी आमच्या मनातला हिशोब दुसऱ्यांना थोडा समजणार, तेव्हा सावध राहणं भाग होतं. हा गोड पोरगा नजरेसमोर राहायचा तर त्याच्या आईवडिलांनी आमची धास्ती घेऊन चालण्यासारखं नव्हतं. जिवंत माणसं कधी कधी फार खुळ्यासारखे वागतात. मेला नको तिथं घाबरून उगीचच धावाधाव करत सुटतात. एवढासा जरी वेडावाकरा प्रकार दिसला तरी घाबरून ही माणसं एकदम ब्लॉक सोडतील. तेव्हा आम्ही ठरवलं, आपणच शहाण्यासारखं वागायचं. काय करायचं,
काय नाही, खूप ठरवत बसलो रात्रभर. मुख्य म्हणजे वस्तू बिस्तू इकडच्या तिकडे होऊ द्यायच्या नाहीत, उचलायच्या बिचलायच्या मुळलीच नाहीत, असं अगदी पक्क केलं. दोघंही म्हातारी, तेव्हा ते कठीण नव्हतंच म्हणा, पण यांना जरा सांभाळायला हवं होतं. कधी कधी ना नको तेवढा उत्साह दाखवतात. पण त्यांना दोष दिला आणि मीच की हो एक दोनदा खुळेपणा केला. एकदा बच्चू कॉटवर झोपला होता, आई कामात होती. इकडे हे वेडं झोपेत सरकत सरकत कॉटवरून अगदी पडायच्या बेताला आलं. तशी माझ्याने राहावे ना, पटकन त्याला बाजूला सरकवून दिलं मी भिंतीकडे. त्याला सरकवलं आणि पाहते तर त्याची आई डोळे विस्फारून माझ्याकडे बघत राहिलेली. मी दिसत नव्हते म्हणा तिला, पण काहीतरी नक्कीच जाणवलं असणार, कारण क्षणभर ती तशीच बघत राहिली. ती मला घाबरायची तर मीच घाबरले हो तिला. हिच्या काही लक्षात येतंय की काय म्हणून. मग वाटतं तिनंच स्वतःची समजूत घातली की मुलगा गेला असेल आपणहून सरकत आणि लागली कामाला नि काय. पण गाफीलपणा माझाच हो. दुसऱ्या वेळेला तर आणखीनच कमाल झाली. बच्चूने कशासाठी तरी हट्ट धरला आणि तो बसला जाम रडत. आईने किती समजूत घातली तरी थांबेच ना. रडून रडून धाप लागली. शेवटी माझ्याच्याने राहावे ना, मी आकार घेतला आणि त्याला पटकन उचललं. तो जमिनीवरून उचलला जाता क्षणी त्याच्या आईची किंकाळी आणि चक्क बेशुद्ध पडली हो बाई. पण माझं लक्ष कुठे, मी बसले आपले लाड करत त्या पोराचेच. तो गुलाम देखील आजी आजी करून बसला माझं नाक ओढत. तरी फार वेळ रमले नाही. म्हटलं एवढा अंगावर खेळवायला मिळाला हेच पुष्कळ झालं, अधिक लोभ नको. म्हणून खाली ठेवणार इतक्यात नेमकी त्याच क्षणी बच्चूची आई शुद्धीवर आली. मी तिला दिसत नव्हतेच, पण बच्चू खाली ठेवला जातोय असं पाहून परत बेशुद्ध पडली आणि तिला फणफणून ताप आला. यांनी मला अशी काही फैलावर घेतली. तू अशीच आहेस आणि तुला कळतच नाही, हे न ते खूप खूप बोलले. मी ऐकून घेतलं सारं मुकाट्याने. करते काय. पण त्या प्रसंगापासून 2 गोष्टी झाल्या. एक म्हणजे तापातून उठल्यानंतर बच्चूची आई त्याच्या वडिलांना सांगायला लागली, मला भीती वाटते इथे राहायची, आपण नवीन जागा बघूया. त्यांचं म्हणणं, जागा काय अशा झाडाला लागल्यात, हीच मोठ्या मुश्किलीने मिळाली, ती अशा भासाबिसानं सोडून कसं चालेल. यावर तिचं म्हणणं, मला भासमुळी झालाच नाही आहे. बच्चूला कोणीतरी चक्क उचलून घेतलेलं आणि खाली टेकवलेलं मी पाहिलं, पण कुणी ते नाही मला दिसलं. त्याचं म्हणणं, ज्या अर्थी दिसलं नाही त्या अर्थी कुणी असणंच शक्य नाही. हे दोघांचं भांडण आम्ही ऐकत होतो गुपचूप. आमच्याकडे पण पूर्वी या विषयावर वाद व्हायचा. मी म्हणायची माझा विश्वास आहे, तर त्यांचं म्हणणं असायचं विज्ञानाला अजून सापडलेलं नाही, त्या अर्थी तसं काही असणंच शक्य नाही. म्हटलं आता घ्या कुणाची जिरली. मी नेहमी चिडवते यांना या विषयावरून, हे पण मुक्काट्याने ऐकून घेतात. न ऐकून सांगतील कुणाला. अर्थात त्या नवऱ्या बायकोच्या वादात आम्ही काही कधी पडलो नाही. म्हटलं आणखीनच चिघळायचा सगळा प्रकार. नसती उठाठेव सांगितली कुणी. दुसरी गोष्ट म्हणजे बच्चूला एकदमच आमचा लळा लागला. तो जसा काही ओढलाच गेला आमच्याकडे. दिवसातून 2-4 वेळेला तरी तो आजोबा हवेत, आजी हवी असं म्हणायला लागला. आता त्याच्या सख्ख्या आजी आजोबांपैकी वडिलांची आई आणि आईचे वडील हयात होते म्हणे, पण ते कुठेतरी दूर परगावी. तेव्हा आई वडील सांगत, मे महिन्यात जाऊ, नाहीतर दिवाळीला जाऊ, असं ना काहीतरी.
पण तेवढ्याने त्या पोराचं कुठून हो समाधान होणार. त्याचं म्हणणं असायचं, इथेच आहेत आजी आजोबा, तेच मला हवे. आता हा हट्ट काय, तो काही त्या दोघांना समजतच नसे. काहीतरी थातूरमातूर बोलत मग पोर बापडं हिमपुटी होई. माझ्या भारी मनात येई की पोराला मांडीवर घ्यावं, गोड धोड भरवावं, काऊची उची राजा राणीची गोष्ट सांगावी, त्याला चांगली स्वच्छ अंघोळ घालावी, खसा खसा त्याचं अंग पुसावं. पण हे कुठून जमायला. लोकांना आपलं वाटतं की आम्हाला अशक्य काहीच नाही. पण एवढी साधी गोष्ट जिवंत आजीला सहज करता आली असती, ती नव्हती ना आम्हाला साधत. कशी करणार होतो आम्ही. बरं, त्या दोघांची तरी कमालच. क्षणभर म्हणून त्याला एकटा सोडत नसत. संध्याकाळच्या अर्धवट उजेडात नाहीतर एखाद्या खोलीच्या अंधारातल्या कोपऱ्यात पटकन आकार घेऊन त्याच्याशी 4 शब्द बोलावेत, त्याचं कोड कौतुक करावं. असं म्हटलं तर ते काही शक्य नव्हतं. कुठेस बच्चू तू, असं म्हणत दोघांपैकी एक जण हजर. आणि एवढासा 3 खणांचा ब्लॉक आमचा. गॅलरी होती तेवढाच आडोसा. तेव्हा हे काही जमण्यातलं नव्हतं. त्याचंही काही चूक नाही. एकुलता एक मुलगा त्यांचा. बरं, वय समज न आलेलं, ते तरी कसा होऊ देतील त्याला नजरेआड. आणि आम्हालाही सांभाळूनच वागावं लागेल. फट म्हणता गेले जागा सोडून तर काय घ्या. तरी बरं, नशिबाने बच्चूच्या वडिलांचा आमच्या अवतारावरती बिलकुल विश्वास नव्हता. तरी त्या बाईची एकटीची धांदलच व्हायची. घरचं काम सांभाळून बच्चूकडे लक्ष ठेवायचं म्हणजे. त्यातून पोरगं असं उन्हाळ की कधी कुठे चढेल, कुठून पडेल काही सांगवत नसे. रोज एखाद्या तरी ठिकाणी खरचटून घे. स्वयंपाकाची वेळ असली म्हणजे तर त्याच्या आईला नको नको जीव होऊन जाई. मग मला वाटायचं, या पोराची आपण जिवंत आजी असतो तर केवढी मदत झाली असती. आत्तासुद्धा मोह व्हायचा, पण मनाला आवर घालायचे. अगदी दूध उतू जात असलं ना तरी स्टोव्हसुद्धा बंद करायचे नाही मी. करून उपयोग काय. ती बाई किंकाळ्या फोडून घर डोक्यावर घेणार, हाच ना. त्यापेक्षा जाऊ दे, आपल्याला काही दिसलं नाही आणि आपण काही ऐकलं नाही असंच मानायचं. मध्यंतरी यांनी एक छान युक्ती शोधून काढली. दिव्याचा फ्यूजच काढून टाकायचे. मग बराच वेळ काळोख राहायचा. त्या काळोखात मग आम्हाला बच्चूचे लाड करता यायचे. त्याला उचलून घ्यायचं, त्याचे पापे घ्यायचे, गंमत यायची. त्यालाही ते आवडायचं. हसत असायचा गुलाम खुदू. उजेड व्हायचा तेव्हा त्याच्या हातात चांदीचे कागद नाहीतर एखादं पेपरमिंट असायचं. विचारलं कोणी तर बिनदिक्कत सांगायचा, आजोबांनी दिलं. कुणाला संशय येत नाही की काही नाही. यांची हौस अगदी उताला जायची ग बाई. दुसरं बालपण आल्यासारखं करायचे. मणी काय जमवायचे, चांद्या काय जमवायचे. कशाला तर बच्चूला द्यायला. सरळ दुकानातून बरणी उघडून पेपरमिंट लाटायचे. मी म्हटलं, काय हे, जन्मात कधी आपण चोरी केली नाही. तर म्हणायचे, मग काय, पैसे देऊन आणू. पैसे मिळवायला जातोय कुठे मी. आणि मिळवले तरी माझ्या हातचे पैसे घ्यायची कुणाची छाती होणार आहे. ते बाकी खरं होतं हो. बच्चूवर यांचं सदा सर्व काळ लक्ष असायचं. एके दिवशी ब्लॉकचा दरवाजा उघडा राहिला होता. तर तेवढ्यात दारात आला एक कोसावडा. बच्चू गेला की पुढे कोण आहे ते बघायला. तो लागला याच्याशी बोलायला. गप्पा मारत मारत बच्चूला घेऊन एक जिना उतरला सुद्धा. यांच्या लक्षात आलं तसं तसेच तरंगत पोचले त्या गोसावड्याजवळ. एक दिली मुस्कटात ठेवून आणि बच्चूला उचलून घेऊन क्षणात परत आले. मग
गंमत काय सांगत होते? काय म्हणे तो गोसावडा पळालाय भू भू भूत भूत करत. पण एका दिवशी मात्र मोठीच पंचायत झाली हो. बच्चूचे वडील चालले होते ऑफिसात, आई होती स्वयंपाकात. बच्चू वडिलांना टाटा करायला गॅलरीत गेला. रोज त्याचा जेमतेम हात दिसायचा, पण आज वाटतं ना तिकडे कोणीतरी ठेवली होती एक खुर्ची. हा सरळ चढला की खुर्चीवर आणि वाकून टाटा करायला लागला. पाहता पाहता इतका वाकला, हे गॅलरीच्या दाराशी पोचले. मी शटरवर बसून बघते तर हा एकदम 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 इतका वाकला की तोल जाऊन सरळ खाली. वडील पाहत राहिले. मुलगा खाली येतोय. ते गारठलेले, हात काही त्यांना उचलवेना. पण हे झपदिशी गेले, तसेच अर्ध्या आकारानिशी, आणि हवेतल्या हवेत झेलले हो पोराला. म्हणून वाचला, नाहीतर दगडी फरशीवर डोकंच फुटायचं. बच्चू वाचला ही आनंदाची गोष्ट. पण या प्रकारात भलतंच कर्म उभं राहिलं. हवेतल्या हवेत बच्चू पडायचा थांबला आणि मग अलगद खाली आला. म्हणता क्षणी त्याचे वडील जे मटकन खाली बसले ते उठता उठेच ना. 4 माणसांना धरून उठवावं लागलं. पायातलं त्यांच्या जसं काही वारं गेलं होतं. झालं. त्या दिवसापासून जागा बदलायची भाषा घरात सुरू झाली. बच्चूच्या वडिलांचा विश्वास नव्हता. तो बसला. बरं, तो पडत असताना धरायला हवं होतं. ती वेळ का परिणामाचा विचार करायची होती. म्हणजे नशिबाने दावा साधला ना तो असा. बच्चूची आई, तरी मी म्हणत होते इथे काहीतरी आहे असं आपलं एकसारखं म्हणत बसली. आणि वडीलसुद्धा, तरी मला वाटतच होतं की हल्ली वरच्यावर दिवे कशाने जातात असलं काहीतरी उकरून काढायला लागले. बच्चू तर काय, विचारल्याबरोबर आमचं वर्णन धडाधडा करायला लागला. गधड्याला ठाऊक नव्हतं नवीन जागेत आजी आजोबा असणार नाहीत. बेअक्कली कार्ट. नंतर एके दिवशी बच्चूचे वडील एका काळ्या काटकुळ्या माणसाला घेऊन आले. अंगात धोतर, बंडी, कपाळाला गंध, मांत्रिक होता म्हणे, असं बच्चूच्या वडिलांनी त्याच्या आईला सांगितलं. म्हणजे ढोंगच करत होता तो फाटका माणूस. मांत्रिक काय आम्हाला ओळखू येत नाही. मेल्याला दगडधोंडासुद्धा कळत नव्हतं. बच्चूचे वडीलच सांगत होते असं होतं आणि तसं होतं. मुलाला काहीतरी दिसतं आणि आम्हाला कसले कसले भास होतात. पुरतं ऐकलं नि त्यालाही चेव चढला. त्याने खांद्याला अडकवलेल्या पिशवीतल्या पुड्या काढल्या. गुलाल काय, तांदूळ काय, ऊत काय आणि काय काय होतं बाई. मेल्याचे नसते चाळे बघून घ्या. मी इतकी फणफणत होते. हे सारखं अगं हळू हळू, अगं हळू असं म्हणत बसले होते. पण ऐकलं आणि त्यांनाही संतापनावर झाला. कशाचा विचार न करता ते उठले आणि त्यांनी आकार घेतला. बच्चू नाचायला लागला. आजोबा आले, आजोबा आले असं म्हणून टाळ्या पिटत. त्यांनी त्या काटकोळ्या माणसाची मानगुटच पकडली आणि म्हणाले, साल्या होतोस की नाही चालता. माझ्या घरात येऊन मला नावं ठेवतोस, चल फुट इथून. त्यांचा अवतार पाहूनच तो खल्लास झाला. एक लाथ त्याच्या ढुंगणावर मारून यांनी त्याला घराबाहेर काढल्याने आणि वर त्याच्या पिंजर, उदाच्या पुड्या उघड्याच्या उघड्या त्याच्या अंगावर फेकल्या. धडपडत गडगडत कसा तरी तो जिना उतरून गेला आणि हे शूरवीरासारखे परत येऊन कोनाड्यात बसलोय. नुसती यांनाच हुशारी वाटली असं नाही, मला देखील अगदी धन्य धन्य झालं हो. मेला हा काय त्रास आम्हाला आमच्याच घरात. दोघेही अगदी खुश होऊन गेलो होतो. पण 5च मिनिटात लक्षात आलं की आपण भलता जबर घोटाळा करून ठेवलाय.
झाला प्रकार पाहून बच्चूच्या आईची दातखीळ बसली होती आणि नवरा तिची समजूत काढत होता. उगी 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 सोडूया आपण ही जागा, उद्याच्या उद्या सोडूया आपण ही जागा सोडूया. ते ऐकलं आणि आमची सगळी हुशारी पार मावळली. म्हटल्याप्रमाणे खरंच ती दोघं दुसऱ्या दिवशी कुलूप लावून निघाली. बच्चूला काय आपण जागा सोडतोय एवढंच कळत होतं. त्याला वाटलं होतं आपण फिरायलाच निघालोत. तरी देखील पोर ना, येतो आजोबा, येतो आजी असं सांगून निघाला हो. त्याचे ते शब्द ऐकले आणि गलबलून आलं. मला वाटलं न राहून हे आता पुढे होणार, त्याला उचलणार. त्यांना वाटलं माझा धीर सुटणार. पण प्रत्यक्षात कोणीच पुढे झालं नाही. आम्ही दोघं एकमेकांच्या आधाराने तसेच बसून राहिलो. ब्लॉकच्या दाराला पुन्हा एकदा बाहेरून कुलूप लागलं. पुन्हा पूर्वीसारखेच दिवस लांबायला लागले. रात्री संपतनाशा झाल्या. नाहीतर मध्ये त्या दोघांची उठल्यापासून निजेपर्यंत नुसती घाई, त्यात त्या चिमण्याची लुडबुड नुसती. आता सारं शांत. आम्ही बसलो आहोत आढ्याशी जळमटांसारखे, काढतो आहोत आठवणी मधल्या दिवसांच्या. कसा बोले आमचा राजा, कसा आजी म्हणे, गाल फुगवून आजोबा म्हणे, हट्ट करून रडत सुटे, ढोपरं फोडून घे. काही का असेना, आपलं स्वतःचं अजिबात कोणी नव्हतं. त्यापेक्षा 4 दिवस का होईना हे दुसऱ्याचं मूल गेलं ना भेटून. परक्याचं पोर ते तरी आणखीन किती दिवस राहणार. मध्यंतरी यांच्या डोक्यात काय आलं कोण जाणे, तर ते उठले आणि रस्त्यात आपले भिरी फिरून आले. विचारलं मी, कुठे गेला होतात? तर म्हणाले, बघून आलो, त्यांच्याकडे येणाऱ्यातलं कुणी भेटतंय का, नवीन पत्ता तरी समजला असता ना. मी म्हटलं, काही नकोय नवीन पत्ता कळायला. तिकडे दुसऱ्याच्या घरात जाणं आपल्याला काही जमायचं नाही. त्यापेक्षा तिकडे बरा तो सुखात आहे आणि इकडे आपण सुखात आहेस म्हणतेस, मग रडतेस कशाला ग? यांचे असलेच खवचट प्रश्न मेले. आपल्याच हाताने आपण हे ओढवून आणलं आणि मग रडायचं कशाला? हाताने ओढवून आणलं म्हणजे इतक्या वर्षांनी घरात लहान मूल आलं आणि त्याच्यावर माया केल्याशिवाय काय राहता येतं हां? पण लहान मुलाला सोपं असतं माया विसरणं, कठीण असतं ते आपल्यालाच. तो गेला असेल एव्हाना आजोबा आजीला विचारून, नवीन जागेत रमला असेल, त्याच्या आईवडिलांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल. असं म्हणत आम्ही बसलो होतो आपले. खोलीत काळोख पडला होता आणि तेवढ्यात एक गंमत झाली. बंद ब्लॉकच्या कुलूप लावलेल्या दारातून बच्चू आत आला. आजी, आजोबा, मी आलो. धावतच येऊन त्याने मला मिठी मारली. तिकडे ना मला ना तुमची रोज आठवण यायला लागली. मग खूप ताप यायला लागला आणि मग मी आलो, तो नाचत म्हणाला. आमच्यासाठी हाय खाऊन बच्चू आईवडिलांचं जग सोडून आमच्या जगात आला होता. कायमचा आमचा झाला होता, फक्त आमच्या दोघांचा. किती सुंदर हा क्षण, किती सुंदर. मोठ्या प्रयासाने मी तो भास पुसून टाकला, किती कल्पनासुद्धा मनातून काढून टाकली. म्हटलं नको बच्चू, तू आमच्याकडे येऊ नको. तू नको येऊस आमच्याकडे. जिथे असशील ना तिथे जग, वाच, मोठा हो, खूप मोठा हो.
पण तेव्हापासून न चुकता दर संध्याकाळी मला तो भास होतो. तो पुसला गेला की एकटेपण अधिकच वाढतं, वाढतच जातं. कथा संपली आहे. पण मला ना नेहमीच वाटतं की ही भूतयोनी असलीच तर सगळेच कशाला दुष्ट आणि क्रूर असतील, नाही का? पण आपल्या मनातच भीती घर करून असते. आणि म्हणून जर काहीतरी एकदम निराळं दिसलं, अनुभवलं तर आपला थरकाप होतो, आपण घाबरतो. कदाचित जर समजा असलीच ती योनी तर त्या भूतयोनीला कदाचित आपल्याला माणसांना मदत करायची इच्छा पण असेल की, पण आपल्याला नाही ते पटत. भूत वातावरणामध्ये नसतात. मला तर वाटतं की ती आपल्या विचारामध्ये, आपल्या मेंदूमध्ये असतात. तुम्हाला काय वाटतं? नक्की कॉमेंटमध्ये सांगा.